नमस्कार, मी नेहा खान. महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने सिंधुदुर्ग येथे वासुदेवानंद सभागृह या ठिकाणी 27वे महाधिवेशन पार पडले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून तीनही वीज कंपन्यातून हजारो तांत्रिक कामगार उपस्थित होते. श्रीपाद नाईक, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीरंग बाटणे, खासदार, अखिल भारतीय विद्युत स्थायी समिती नारायण राणे, खासदार तथा माजी मुख्यमंत्री श्रीमती अभा शुक्ला, अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, अध्यक्ष विश्वास पाठक, स्वतंत्र संचालक सूत्रधार श्रीमती मेघनाताई साकोसे यांनी वेगवेगळ्या माध्यमातून शुभेच्छा पाठवून आपले मत व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना यांच्या वतीने तालुका कुराड, सिंधुदुर्ग या ठिकाणी वासुदेवानंद सभागृह येथे 27वे महाअधिवेशन घेण्यात आले. यावेळेस राज्याच्या कानाकोपऱ्यातून तिन्ही वीज कंपन्यातून हजारो तांत्रिक कामगार उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना यांचे 27वे महाअधिवेशन तालुका कुडाळ, सिंधुदुर्ग येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून तिन्ही वीज कंपन्यातून हजारो तांत्रिक कामगार उपस्थित असून हा मेळावा वासुदेवानंद सभागृह येथे पार पडला. यावेळेस संघटनेचे केंद्रीय प्रमुख पदाधिकारी भाऊसाहेब भाकरे, अध्यक्ष हाजी सय्यद झहिरुद्दीन, सरचिटणीस एन देवकते, कार्याध्यक्ष बाळासाहेब सायकर, उपाध्यक्ष के वाय बगट, उपसरचिटणीस लीलाधर धकिते, उपसरचिटणीस श्रावण कोळनूरकर, कोषाध्यक्ष शिरीष इंगोले, अध्यक्ष महावितरण विंग ताराचंद कोल्हेमामा, उपाध्यक्ष उदय मधुरे, उपाध्यक्ष बी डी पाटील, उपाध्यक्ष पारेशन श्याम गुंडरे, उपाध्यक्ष निर्मिती शब्बीर पठाण, उपसरचिटणीस निर्मिती संतोष वाघमारे, उपसरचिटणीस पारेशन नाना चट्टे, उपसरचिटणीस मराठवाडा सय्यद अपर पाशा, उपसरचिटणीस महाराष्ट्र विशाल सूर्यवंशी, उपसरचिटणीस कोकण महेश तपिले, उपसरचिटणीस विदर्भ गुलाब डोंगरे, संघटन सचिव वितरण धर्मराज म्हस्के, संघटन सचिव निर्मिती संदीप कवठे, संघटन सचिव निर्मिती रवींद्र चौखंडे, संघटन सचिव पारेशन जाफर पठाण, प्रसिद्धी प्रमुख अनिल पुरी, MMB विश्वस्त श्रीमती स्मिता अंधारे, महिला प्रतिनिधी श्रीमती सीमा मोहिते, महिला प्रतिनिधी श्रीमंत योगेश्वरी काळे, महिला प्रतिनिधी उपस्थित होते. 27वे महाधिवेशन कार्यक्रमाची सुरुवात केंद्रीय पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून करण्यात आला. ध्वजारोहण सुगत गमरे, संचालक महापरिषद यांच्या हस्ते करण्यात आला. तांत्रिक रिमोटची कळ दाखवून दीप प्रज्वलन करून उद्घाटन अरविंद भादीकर, संचालक संचलन यांच्या शुभ हस्ते आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आला. संघटनेच्या तांत्रिक रोजनीती 2025 चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मान्यवरांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. सरचिटणीस हाजी सय्यद झहिरुद्दीन यांनी प्रस्तावित केले. भरत पाटील, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी यांनी सर्वांना आपले मार्गदर्शन केले. पुरुषोत्तम वारजूकर,
मुख्य अधिकारी यांचे मार्गदर्शन करण्यात आले. सुगत गमरे संचालक यांनी आपले बहुमूल्य मार्गदर्शन सगळ्यांना केले. उद्घाटनपर मार्गदर्शन करताना महावितरण कंपनीचे संचालक संचलन अरविंद भादीकर यांनी आपले मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप मार्गदर्शन आभार केंद्रीय अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे यांनी केले. सूत्रसंचलन करताना संघटनेचे MMB विश्वास अनिल पुरी यांनी केले. सभागृहातील उपस्थितांचे छायाचित्र घेण्यात आले. महाअधिवेशनात आलेल्या सभासदांच्या हस्ते सभासद भोजनला आस्वाद घेण्यासाठी छायाचित्रण घेण्यात आले आणि या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या 27व्या महाधिवेशनास आपल्याला लाख लाख शुभेच्छा. आणि आज जो दिवस आहे हे आपला 27 वर्ष पाहता पाहता आपण 11 डिसेंबर 97ला सेकंड इनिंग खेळत आहोत. पहिली इनिंग हे 9 वर्षाची आपण खेळली आणि त्यानंतर आपण एक निर्णय घेतला 11 डिसेंबर 1997ला की नवीन महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेची निर्मिती करणे, शाखा उघडणे, स्थापन केली. आणि पाहता पाहता आज महाराष्ट्रामध्ये ही अशी एक संघटना आहे की प्रत्येक वर्षी अधिवेशन घेणारी आहे. आणि यासाठी आतापर्यंत 3 मुख्यमंत्री, 2 केंद्रीय मंत्री ऊर्जा आणि प्रत्येक महाधिवेशनास राज्याचे ऊर्जा मंत्री, राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष आणि मान्यवर CMD डायरेक्टर्स यांच्या उपस्थितीमध्ये हे पार पडत आहे. आज या सोहळ्यास आपल्यासाठी मी सांगू इच्छितो की आपल्या केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आदरणीय श्रीपाद नाईक साहेब हे गोवा येथे पणजी येथे राहतात. त्यांचा मतदारसंघ हे पणजी आहे. त्यांनी आम्हाला
लेखी स्वरूपामध्ये 5 जानेवारी ही तारीख स्वतः नाईक साहेबांनी दिली, परंतु 2 वेळेस भेट घेतली, परंतु त्यांचं राहणीमान, त्यांच्या कार्यालय बिलकुल साधेपणाने त्यांनी आम्हाला बोलवलं आहे. केंद्रीय मंत्री आहे, पण त्यांनी विचारपूस केली महाराष्ट्राच्याबद्दल आणि मी अवश्य येतो. परंतु आपल्याला कल्पना आहे हे मान्यवरांचं कसं असते की शेवटपर्यंत क्षणापर्यंत आपल्याला आलेपर्यंत हे कार्यक्रममध्ये बदल होत असतात. आणि PMO ऑफिसचं दिल्लीवरून त्यांना निरोप आलं की आज दिल्लीला त्यांना बोलवलं, म्हणून काल त्यांनी त्यांची क्लिप आता आपण पाहणार आहोत. त्यांनी आपल्याला शुभ संदेश दिलेला आहे. इथले जे आपले खासदार या जिल्ह्याचे आणि माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांनी स्वतः मान्य केलं की मी लेखी स्वरूपामध्ये आपल्याला 5 जानेवारीची डेट देईल. परंतु काल कणकवलीमध्ये होते, अचानक दुपारी 1 वाजता मुंबईवरून मेसेज आला की तात्काळ मुंबई पोहोचा. मग त्यांनीही आम्हाला बोलवलं, चर्चा केली, निवेदन घेतलं आणि शुभ संदेश दिलं. ते सुद्धा आहे पाठक साहेबांचा शुभ संदेश आहे, अनेक मान्यवरांचं आहे, बारणे साहेबांचं आहे, या अनेक असे आपल्याकडे आहे. या कार्यक्रमासाठी लोकेश चंद्र साहेबांनी मेसेज दिलं. सर्वांना जय तांत्रिक. आजच्या आपल्या महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या 27वे महाअधिवेशन या कुडाळ नगरीमध्ये संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी आदरणीय भादीकर साहेब, गमरे साहेब, आदरणीय डोळे साहेब, तसेच महानिर्मिती कंपनीचे CIRO आदरणीय वारजूकर साहेब, त्याचबरोबर हे संघटनेचे अध्यक्ष माननीय भाऊसाहेब बाकरे पाटील साहेब, संघटनेचे सरचिटणीस आदरणीय झहिरुद्दीन साहेब. तर या महाधिवेशनाच्या निमित्तानं आपल्या संघटनेनं आम्हाला इथं आमंत्रित केलं आणि महापरिषदेच्या अनुषंगानं काही विषय आपले BD पाटील साहेबांनी या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. तर आमचं साहेब पण माझ्या समोरच आहेत, आदरणीय गमरे साहेब. तर महापरिषदेचं साहेबांचं उद्दिष्ट असं आहे की झिरो ग्रीव्हन्स कसं होतील, जेणेकरून अतांत्रिक कामगारांचे प्रश्न शिल्लक राहू नयेत आपल्या महापरिषदेमध्ये. या उद्देशानं साहेबांची वाटचाल सुरू आहे. तर याच्यासाठी आपले आशीर्वाद पण आम्हाला गरजेचे आहेत, जेणेकरून सर्व आपले प्रश्न मार्गी लागतील. तर या अधिवेशनाच्या निमित्तानं मी आपल्याला एवढंच आश्वासित करू इच्छितो की आपल्या सर्व मागण्या, जास्तीत जास्त मागण्या पूर्ण करण्याच्या उद्देशानं आम्ही सर्व प्रयत्न करू आणि आपल्याला या महाधिवेशनाच्या निमित्तानं आपल्याला पुनश्च शुभेच्छा देतो. आणि लास्टला फक्त एवढंच सांगतो की आदरणीय झहिरुद्दीन साहेबांच्या मधुर वाणीने आजपर्यंत जे तुमचे सगळे प्रश्न मार्गी लागलेले आहेत ते बद्दल त्यांच्या लागवी बोलण्यानं त्यांचे सगळे प्रश्न मार्गी लागलेले आहेत आपले सर्व तांत्रिक कामगारांचे. आणि इतका मोठा अपघात होऊन आदरणीय झहिरुद्दीन साहेब आपल्या ह्या अधिवेशनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांची एक प्रबळ इच्छा असल्यामुळेच ह्या गोष्टी सगळ्या शक्य झाल्या. इतका मोठा अपघात होऊन सुद्धा सर्व आपले सहकारी अतिशय सुखरूपपणे त्यातून बचावलेत. त्यासाठी पण मी परमेश्वराचं खूप खूप आभार मानतो आणि पुनश्च एकदा आपल्याला अधिवेशनाच्या शुभेच्छा देऊन महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना यांच्या 27व्या अधिवेशनानिमित्त उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय संचालन व मानव संसाधन मान्य श्री भादीकर साहेब महावितरण, माननीय संचालक मानव संसाधन महापारेषण श्री गमरे साहेब, कार्यक्रमाला उपस्थित माझे सहकारी श्री भरत पाटील साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री भाकरे पाटील साहेब आणि आपण सर्वांचे लाडके तांत्रिकांचे दैवत्व गुरु श्री झहिरुद्दीन साहेब, आपण सर्व उपस्थित मंचावर मान्यवर पदाधिकारी, माझे उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आत्ताच माझ्याकडे थोडासा 2 शब्दांचा 2 प्रश्न मांडण्यात आलेले आहेत. मी तेवढ्याच प्रश्नाबद्दल बोलेल, कारण की ऑलरेडी झहिरुद्दीन साहेबांनी
पगारवाढीबद्दल जे काही कष्ट आणि मेहनत घेतलेली आहे त्याबद्दल त्यांचा आपण सर्वांनी अभिनंदन केलं आहे आणि पुनश्च मी माझ्यातर्फे विनंती करतो की आपण सर्व त्यांचा एकदा टाळ्या वाजवून अभिनंदन करावं. कारण की ते मधुर भाषेमध्ये जे काही पटवण्यामध्ये सक्षम आहेत ती कला मला वाटतं त्यांची उत्कृष्ट कला आहे, त्याबद्दल त्यांचा अभिनंदन करतो मी. त्यानंतर महानिर्मिती कंपनीतर्फे आत्ताच आपला भुसावळला 660 मेगावॉट संच जो कार्यान्वित झालेला आहे त्याकरता आमचे CMD माननीय राधाकृष्ण बी साहेब आणि आपल्या तत्कालीन CMD माननीय श्री अलबंदकर साहेब यांनी आपण सर्व कामगारांचा, आपण सर्व अभियंत्यांचा, तांत्रिक कामगारांचा अभिनंदन केलेलं आहे. कारण की हा सर्वात मोठा कष्टाने तो निर्माण आपल्याला झालेला आहे. आता तो संचलनाची जबाबदारी आपण सर्वावर आलेली आहे आणि ते आपण सर्व उत्कृष्टपणे पाहिणार आहोत असं मला आश्वासन आहे. आत्ताच या प्रश्नाबाबत देवकाते साहेबांनी परलीचा जो प्रश्न मांडलेला आहे त्यावरही आपण सकारात्मक भूमिका व्यवस्थापनाची आहे आणि मी पण या अधिवेशनाच्या अनुषंगाने आपली भावना देवकाते साहेब व्यवस्थापनासमोर मांडणार आहे आणि या प्रसंगी आपण गवाही देतो. या प्रसंगी मी इतकाच आणखी एक इश्यू बोलू शकतो. आपण सर्वांना माहिती आहे की MMB तर्फे आत्ता विषय काढला होता की एक आपण आधार निधी आपण सर्व आपल्या मयत कामगारांच्या वारसांना देतो, ती निधीमध्ये वाढ झाली पाहिजे. तर त्याकरिता आपल्याला जो आपला जो वाटा आहे त्याचा कसा वाढवता येणार याच्या संबंधात मी देवकाते साहेब किंवा जहिरुद्दीन साहेब भाकरे पाटील साहेब यांना विनंती करतो की यांनी कसा काही एखादी प्रस्ताव मांडावा जेणेकरून आपल्याला ती निधी वाढवून आपल्या कुटुंबियाला, आपल्या डिसीज वारसांना आपल्या वाढ करून ते आपल्याला सन्मान निधी देता येईल, आपल्याला वाढ करता येईल. याप्रश्न इतका बोलतो. पुनश्च एकदा मी आपण सर्वांना या अधिवेशनानिमित्त शुभेच्छा देतो आणि आपले 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद. मला विनंती करेन की जे आमच्याकडे सन्माननीय केंद्रीय ऊर्जा मंत्री आणि माननीय नारायण राणे साहेब, माननीय आपल्या विश्वास पाठक साहेब आणि जे काही आपल्याला मान्यवरांचं आहे 2 मिनिटांमध्ये दाखवावं आणि पुनश्व मी व्यासपीठाला आश्वस्त करतो. महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीनं एक महाअधिवेशन या संघटनेचं ठरलेलं आहे. जवळजवळ लाखापेक्षा जास्त कामगार या संघटनेमध्ये आहेत आणि एक सर्वांनी एकत्र येऊन आपल्या मागण्या जिथं पोचवायला पाहिजे सरकारच्या माध्यमातून, इतर सगळ्यांच्या माध्यमातून मागण्याचा तुमचा अधिकार आहे. मला वाटतं सरकारने तो अधिकार, त्या अधिकारासंदर्भात ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पुरवल्या पाहिजेत. सर्वांनी एकत्र येऊन या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यासाठी अधिवेशन ठेवलेलं आहे. मी अधिवेशनाला शुभेच्छा देतोय. मी स्वतः या अधिवेशनाला येण्याचं मान्य कबूल केलं होतं, परंतु काही अडचणीमुळे मी पोचू शकणार नाही. त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतोय. तुमच्या मागण्यांचं परिपत्रक अर्ज जो आहे तो माझ्याकडे पोहोचवलेला आहे. तुमच्या मागण्या रास्त आहेत आणि त्यामुळे त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जी जी काही मदत लागेल ती मदत मी तुम्हाला देऊ शकू, जे प्रयत्न करू. आणि पुढे येणाऱ्या अडचणी ज्या काय आहेत त्या अडचणी सोडण्यासाठी आम्ही प्रत्येक वेळी तुमच्याबरोबर असू. कारण कामगार हा आपल्या देशाचा पाया आहे. त्यांच्यामुळे आपला देश हा सर्व अर्थाने पुढे जात आहे आणि त्यामुळे आमच्या कर्तव्यभावनेने आम्ही म्हणतो की या कर्तव्यभावनेनं तुमच्या मागण्यांचा विचार हा झालाच पाहिजे आणि तो आम्ही करण्यात तुम्हाला मदत करू असं सांगून परत एकदा मी या अधिवेशनाला तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि जेव्हा दुसरा तुमचा कार्यक्रम होईल, मध्ये होईल किंवा पुढच्या वर्षी अधिवेशन होईल, त्यावेळी मी आत्ताच तुम्हाला सांगून ठेवतो की या तुमच्या कार्यक्रमाला मी स्वतः हजर राहीन, काही केलं तरी हजर राहीन एवढं सांगतो. दिल्लीच्या बैठकीची तुम्ही सांगितल्याप्रमाणे दिल्लीला आमच्या वरिष्ठांबरोबर तुमचे जे काही मागण्या आहेत, प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी
एक मीटिंगची तुम्ही मागणी केली आहे ती मी कोऑर्डिनेट करून देऊन तुमच्या मागण्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचं 27वं महाअधिवेशन कुडाळ सिंधुदुर्ग येथे धामुकवर येथे होऊ घातलेलं आहे. हे अधिवेशन 5 जानेवारी रोजी होत असून तमाम कामगारांच्या हिताचे प्रश्न या अधिवेशनात चर्चेला घेतले जातील, चर्चा केली जाईल आणि या चर्चेनंतर कामगार हिताचे निर्णय होऊन राज्य वीज मंडळात जवळ ते पाठवले जातील आणि कामगारांना न्याय मिळवून देण्याचं काम ही आमची संघटना करणार आहे. या कामाला आणि या अधिवेशनाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या माननीय ऊर्जा मंत्र्यावर बैठक आपल्याला आणायचं आहे. आपण स्वतः ऊर्जा मंत्र्यावर बैठक लावण्याचं हो का? बोला भाई. काय बोला भाई? महाराष्ट्र या संघटनेच्या निवेदनावर मी माननीय मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्र्यांसमोर बैठक लावून स्वतः आपण हे अधिवेशन झाल्यानंतर मी लवकरच या महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या कामगारांसंबंधी हा प्रश्न, त्यांचे जे प्रश्न येतील ते सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वीज मंत्री यांच्यासोबत मी बैठक आयोजित करेन आणि त्या बैठकीत हे प्रश्न सोडवून घेण्याचा मी प्रयत्न करेन. धन्यवाद. मंत्री, धन्यवाद सर. सत्कार घ्या, निवेदन घ्या सर. निवेदनावर आपला एक लेट. नमस्कार सहकारी मित्रांनो. महाराष्ट्र राज्य कामगार तांत्रिक कामगार या संघटनेचे महाअधिवेशन कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत आहे. खरे तर मला या अधिवेशनासाठी यायची इच्छा होती. जहिरुद्दीन साहेब आणि इतर मान्यवर यांनी मला विनंती देखील केली होती. मला या अधिवेशनाला यायला खरं तर आवडले असते, मात्र काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मला येथे येता येत नाहीये. मागच्या वर्षी मी आपल्या पुण्याच्या अधिवेशनात देखील आलो होतो, त्याच्या आधी देखील आलो होतो. आपली जी संघटना आहे ही अतिशय प्रामाणिकपणे कर्मचाऱ्यांच्या हितासाठी काम करीत असते. जवळजवळ 32 ठराव तुम्ही आतापर्यंत पारित केले आहे, ज्याच्यावर तिन्ही कंपन्यांकडनं काही ना काही ऍक्शन घेणं अपेक्षित आहे. मी आपणास आश्वासित करू इच्छितो की तुमच्या ज्या ज्या मागण्या आहे त्या जास्तीत जास्त प्रमाणात सोडवण्याचा प्रयत्न करू आणि या अधिवेशनाच्या माध्यमातून मी सर्वांना पुन्हा शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. धन्यवाद. हाजी सय्यद जहिरुद्दीन सर यांचं बोलणं हे मधुर नाही आहे, मायाजाळ बोलणं आहे. मायानगरीसारखं ते शब्दांमध्ये फसवतात आणि कर्मचाऱ्यांचे वेलफेअर करून घेतात व्यवस्थापनाकडून. इन्क्लाब जिंदाबाद. महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना 27वे महाअधिवेशन कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग. महाराष्ट्राच्या राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे ऊर्जा राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्याच्या अप्पर मुख्य सचिव ऊर्जा आदरणीय पाठक सर, आदरणीय चेअरमॅन अँड मॅनेजिंग डायरेक्टर महाडिस्कॉम, आदरणीय चेअरमॅन मॅनेजिंग डायरेक्टर महानिर्मिती, आदरणीय चेअरमॅन मॅनेजिंग डायरेक्टर महापारेषण, आदरणीय
आणि माननीय ज्यांना मी माझा मेंटर गाईड आणि फिलॉसॉफर समजतो ते आदरणीय बादीकर सर, जे डायरेक्टर ऑपरेशन आहे महावितरण कंपनीचे आणि ॲडिशनल चार्ज डायरेक्टर HR यांचा दुहेरी संगममध्ये ते काम करतात आणि इन द कॅपॅसिटी ऑफ डायरेक्टर ऑपरेशन ते जवळजवळ 1 लाख अधिकारी आणि कर्मचारी यांचे पोशिंदे आहेत. त्यांच्यामुळे सगळ्यांचा संसार चालतो, सगळ्यांचे पैसे येतात, पगार मिळतो. ते असे डायरेक्टर ऑपरेशन साहेब. या कार्यक्रमासाठी ज्यांनी आम्हाला इथे इन्व्हाइट केलं ते भाऊसाहेब बाकरे साहेब, महाराष्ट्र राज्य तांत्रिक कामगार संघटनेचे अध्यक्ष, आणि आमच्या सर्वांचे मित्र हाजी सय्यद जहिरुद्दीन साहेब, ज्यांना स्वतः मी सांगू शकतो की स्वतः पांडुरंग आहेत. ते मी त्यांना बघितलेलं आहे की इतकं सगळं अंगावर जोखीम घेऊन ही व्यक्ती धडपड करते आहे. श्री भाऊसाहेब बाकरे सरांना मी दिल्लीला वेगळ्या रूपामध्ये, वेगळ्या ढंकामध्ये बघितलेले आहे. तर मला त्यांचं बरेच गुण ऑफिशियल माहीत होते, अनौपचारिकपणे सुद्धा मला त्यांची माहिती मिळाली. या कार्यक्रमाला महावितरणचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता आलेले आहेत बादीकर सरांबरोबर, डोहे साहेब आणि अधीक्षक अभियंता. या 21व्या अधिवेशनसाठी आपण सगळे इथे जमलो आहोत. त्यासाठी मंचावर उपस्थित आदरणीय गमरे साहेब, डोहे साहेब, AC साहेब साळुंके, दोन्ही CRO आणि हाजी, हमारे दोस्त जहिरुद्दीन जी, जिनको नहीं बोलना बहुत मुश्किल हो जाता है, कहीं पे बोला हमको आना ही पड़ता है, आणि इतर मान्यवर जे मंचावर उपस्थित आहे सर्वजण. सर्वप्रथम हाजीच्या त्यांच्या करेजला आपण सर्व टाळ्या वाजून त्यांनी त्यांचं हे करायला पाहिजे. जो माणूस 3-4 दिवस आधी इतक्या अपघातातून ॲक्सिडेंट झाल्यानंतरही एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेण्यासाठी सज्जपणे उभा राहतो, इट्स अ रिअली हॅट्स ऑफ. हाजी 2 दिवस आधी त्यांचा फोन आला होता मला जहिरुद्दीनचा कि साहब आपको आना ही है. अरे मैंने बोला यार तुम्हारा एक्सीडेंट हो गया है, तुम्हारा कैसे करोगे आप. नहीं बोले साहब आओ तो सही, हम पूरा कार्यक्रम पूरे इस दिल से हम करेंगे, आप आओ तो सही बोले. सही में मुझे इट्स अ रियली ग्रेट थिंग जहिरुद्दीन जी आपके लिए. इतने बड़े मुश्किल होने के बावजूद भी आपने कार्यक्रम किया है, इट्स अ ग्रेट थिंग. आणि त्यांनी सुरुवातीला जे इंट्रोडक्शनमध्ये बोलले की मी जास्त बोलणार नाही, पण जे बोलायचं ते सगळं बोलून टाकलं त्यांनी. शुरुआतीलाच बोलले कि मैं ज़्यादा टाइम नहीं मेरे पास, थोड़ा देर बोलता हूँ, लेकिन जो भी इश्यूज बोलने के थे एक भी नहीं छोड़ा. तो उनका म्हणजे एका अर्थाने मित्रांनो हे तुमच्यासाठी एक आनंदाची बाब आहे. तुमच्यासाठी लढणारा, आमच्यासोबत निगोशिएट करणारा पूर्ण टीम इथे अवेलेबल आहे. म्हणजे यू आर इन सेफ हँड असं म्हणता येईल की तुमचा कुठलाही प्रश्न राहो, बदली राहो, तुमचे कन्व्हेंट चालांस राहो, तुमचा सबस्टेशनचा प्रॉब्लेम राहो, कुठलाही प्रॉब्लेम राहो, भाकरेजी, जहिरुद्दीनजी हे सगळे आमच्या पाठीशी बिलकुल आमच्या मागे लागलेलेच राहतात. असं नेतृत्व लाभायला मित्रांनो नशीब लागते. तुम्हाला असं चांगलं नेतृत्व लाभलेलं आहे. आता गमरे साहेबांनी जस्ट उल्लेख केला होता की पगार वाढ एवढी झाली, पण या तुमच्या सर्वांच्या समोर सांगू इच्छितो, गमरे साहेबांनी बरंचसं क्रेडिट थोडं बहुत मला दिलं, पण मेजॉरिटी क्रेडिट गमरे साहेबांचंच आहे. खरं तर पूर्ण अभ्यास जो केला किंवा बॅक एंडला जे काही कॅल्क्युलेशन करायचे, जे मागे आपल्याला कॅल्क्युलेशन करावे लागतात, जे काही आम्हाला CM सरांकडनं किंवा सेक्रेटरी मॅडमकडनं जो काही डाटा पाहिजे होता तो सगळा डाटा तयार गमरे साहेबांनी केला. म्हणजे बॅक एंडला जे काही काम करायचं ते सगळं गमरे साहेबांनी केलं आहे. या पगारवाढीमध्ये मेजॉरिटी हात गमरे साहेब तुमचा आहे, मेजर काम तुम्ही केला. पण गमरे साहेबांनी पगारवाढीचा विषय काढताना जो विषय काढला
तो पण अतिशय महत्त्वाचा होता. कारण जेव्हा आम्ही निगोशिएशनसाठी ACS मॅडमसोबत बसलो होतो आणि CMD सरांसोबत बसलो होतो, अरे यार बोले भादीकर अपन तो पगार वाढ तो दे रहे, बोले पगार वाढ के बाद का क्या. हा जो प्रश्न मगाशी गमरे साहेबांनी उपस्थित केला, तो प्रश्न मित्रांनो आम्ही वेळोवेळी फेस करत असतो. सांगायचं तात्पर्य असतं की जेव्हा मॅनेजमेंट तुम्हाला काही देते, तुम्हाला पगार वाढ देते, अलाउन्स जे जे काही देतो, तेव्हा मॅनेजमेंटला पण अशी अपेक्षा असते की तुम्ही आम्हाला काय देणार. कारण अल्टिमेटली काय, काम करणारे तुम्हीच लोक. आम्ही काहीही म्हटलं, मी कुठलीही पॉलिसी राबवतो म्हटलं तर सर्वात प्रथम जो कोणी आपल्यासमोर येतो तर आपला लाईन स्टॉप येतो. होती सर, आपण अजूनही अर्धा तास 1 तास घेतला असता तरी असा अनमोल आपला वेळ या कर्मचाऱ्यांच्या समोर, ग्रीवन्स तर होतात परंतु मिळत नाही. एवढ्या याच्यातून आपण जी काही चर्चा केली आणि सकारात्मकता दाखवली, 100% आमच्या निवेदनावर जेवढे काही ठराव आहेत ते ठराव पारित होतील असंही आम्हाला आपल्या बॉडी लँग्वेजवरून या ठिकाणी दिसलं. आपला अनमोल वेळ देऊन आपण सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत, म्हणून मी या संघटनेचा अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय तांत्रिक. एक साथ राष्ट्रगीत शुरू करके शुरू कर. भारत